आषाढी एकादशी, आषाढ महिन्यातील एकादशी, देवशयनी एकादशी ही हिंदू धर्मातील पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवासाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला शिवशयनी आषाढी एकादशी असे म्हटले जाते. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात 2 पक्ष पंधरवडे असतात. त्यामुळे 2 तिथ्या असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वैद्य तिथी. म्हणून आषाढ महिन्यात एकादशा दोनदा येते, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी वैद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. चंद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भागवत एकादशी असे 2 भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे 2 भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एकापाठोपाठ 2 एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते. अधिक मास असल्यास अधिक महिन्याच्या आणखी 2 एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्हीही एकादशींना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. अशावेळी नीज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते. देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात एक वैश्विक महासागर शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचे 1 वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधन एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो. शयनी एकादशी म्हणजे चतुर्मासाची सुरुवात. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात. भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे, कारण निर्माता देव ब्रह्मदेवाने त्याचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते. राजा पंडिताची कथा याच संदर्भात सांगितली आहे. धर्मनिष्ठ राजाच्या देशात 3 वर्ष दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपवास सापडला नाही. अखेरीस अंगारीस ऋषींनी राजाला देवशयनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला. असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथे संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून एकनाथांची, ऐदलाबाद येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. आषाढी एकादशी निमित्त विशेष शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थ सेवन केले जातात. यासाठी राजगिरा, साबुदाणा, बटाटे, रताळे, वरई, शेंगदाणे यांपासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.